नमस्कार मित्रांनो, मोबाईलमध्ये येणाऱ्या ॲड्सपासून सर्वजण परेशान असतात आणि त्या ॲड्स कशा प्रकारे बंद करायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तर या ज्या मोबाईलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स वापरतो आणि बरेचसे ॲप्स असे असतात की ती ॲड्स बघितल्याशिवाय ते पुढेच जात नाही किंवा ते वर्कच करत नाही। तुम्हाला सर्वात अगोदर ते ॲड्स बघावी लागतात, त्यानंतर तुम्हाला ते स्किप करावे लागते आणि त्यानंतरच तुम्ही ते ॲप जे आहे ते यूज करू शकता। तर या सर्व ॲड्स कशा बंद करायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आलेला असाल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा, कारण की अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासमोर नेहमी घेऊन येत राहतो। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जायचं आहे तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये आणि मोबाईलच्या सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन पाहायला मिळेल नेटवर्क अँड इंटरनेट। काही मोबाईलमध्ये हे ऑप्शन तुम्हाला नेटवर्क अँड कनेक्शन किंवा नेटवर्क अँड शेअरिंग या नावाने तुम्हाला पाहायला मिळेल। या तीनपैकी कुठल्याही ऑप्शनवर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे आहे। मोस्टली मोबाईलमध्ये नेटवर्क अँड इंटरनेट यामध्येच हे सेटिंग असते। तर यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे नेटवर्क अँड इंटरनेट या ऑप्शनवर आणि या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे प्रायव्हेट DNS या नावाचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। जर तुम्हाला हे सेटिंग मिळत नसेल तर तुम्ही तिथे सर्च बार असतो तिथे डायरेक्टली DNS टाईप करायचं आणि तुमच्या समोर ते डायरेक्टली सेटिंग जे आहे ते ओपन होऊन जाईल। या सेटिंगवर प्रायव्हेट DNS या सेटिंगवर ओपन केल्यानंतर तुम्हाला 3 प्रकारचे तिथे ऑप्शन पाहायला मिळेल। एक आहे ऑफ, सेकंड नंबरचं ऑटोमॅटिक आणि तिसऱ्या नंबरचं असतात सर्व्हिस प्रोव्हायडर DNS होस्ट नेम। तर या थर्ड नंबरच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथे तुम्हाला टाईप करायचं ऑप्शन दिसेल तर तिथे तुम्हाला टाईप करायचं आहे dns.adguard.com। स्क्रीनवर तुम्हाला ॲड्रेस दिसत आहे, स्पेलिंग मिस्टेक करू नका। तर अशा प्रकारचा तुम्हाला ॲड्रेस जो आहे तो तिथे टाईप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मोबाईल जो आहे तो एकदा रिस्टार्ट करायचा आहे। त्यानंतर ज्या ॲप्समध्ये तुम्हाला ह्या अशा प्रकारच्या ॲड्स दिसत होत्या त्या संपूर्ण बंद झालेला दिसेल आणि तुम्ही क्रोम ब्राउझर किंवा इतरही गुगल सर्चवर तुम्ही जेव्हा काही सर्च करता तेव्हा देखील बऱ्याचशा वेबसाईटवर ॲड्स येतात त्या देखील तुम्हाला बंद झालेला दिसेल। तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलच्या एका साध्या ट्रिकमुळे ज्या सर्व काही मोबाईलमध्ये येणाऱ्या ॲड्स आहेत त्या बंद करू शकता। परंतु यामध्ये जर तुम्ही म्हणत असाल की यूट्यूबच्या ॲड देखील बंद होईल तर ते पॉसिबल नाही आहे। तर तुम्हाला या सेटिंगद्वारे यूट्यूबच्या ज्या ॲड्स आहेत त्या बंद होणार नाही, परंतु ज्या इतर मोबाईलच्या ॲप्स आहे ज्यामध्ये ॲड्स येत होत्या त्या सर्व बंद झालेल्या दिसेल। तर अशा प्रकारची छोटीशी सेटिंग करून तुम्ही मोबाईलमध्ये येणाऱ्या ॲड ज्या आहेत त्या बंद करू शकतात। आणि बऱ्याच वेळा काय होते, बऱ्याच वेळा एखादी वेबसाईट जी आहे ते चालत नाही विदाऊट ॲड्स। तर अशा वेळेस तुम्हाला परत काय करायचं, परत जायचं आहे सेटिंगमध्ये आणि तात्पुरतं त्या सेटिंगला तुम्हाला ऑफ करायचं आहे। प्रायव्हेट DNSमध्ये जाऊन तुम्हाला इथं ऑफ करून ती वेबसाईट तुमची यूज झाल्यानंतर परत तुम्ही त्या वेबसाईटला तिथे होस्ट नेम जे आहे त्यावर क्लिक करून सेव्ह करू शकता वेबसाईट यूज झाल्यानंतर। तर जेणेकरून तुम्ही वेबसाईटचा देखील यूज करू शकाल आणि ज्या ॲड्स आहेत त्या देखील तुम्ही बंद करू शकाल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मोबाईलमध्ये येणाऱ्या ज्या ॲड्स आहेत त्यापासून सुटकारा पाहू शकता। तर मित्रांनो बरेचशा मोबाईलमध्ये जे ओल्ड मोबाईल आहे, काही कंपन्याच्या मोबाईलमध्ये हे सेटिंग तुम्हाला पाहायला मिळत नाही। तर तुम्हाला तुमचे जे सिस्टीम आहे ते सिस्टीम सॉफ्टवेअर असतं त्याला अपडेट केल्यानंतर जर तुमच्या मोबाईलमध्ये जर अपडेट येत असेल तर तुम्ही जर अपडेट केल्यानंतर हे सेटिंग तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।